आपण रोज देवाला नमस्कार करतो, मंदिरात जातो, व्रत वैकल्य करतो, उपवास करतो. पण आपण आपल्या पितरांची कधी आठवण करतो का? आपण त्यांना जर विसरलो तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला कसा मिळणार? म्हणूनच वर्षातून एकदा येणारा पितृपक्ष हा केवळ धार्मिक परंपरा नाही, तर आपली कृतज्ञता, स्मरण आणि कुटुंबाच्या मुळाशी जोडलेली नाळ आहे. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, पितृपक्ष 2025 कधी आहे? पितृपक्ष का करतात? पितृदोष म्हणजे काय? पितृदोषाची लक्षणं कशी ओळखायची आणि त्यावर कोणते उपाय करायचे? याची संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी आपल्या उपाय आणि उपासना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूया. पितृपक्ष 2025 कधी आहे? 2025 मध्ये पितृपक्षाची सुरुवात 7 सप्टेंबर 2025 पासून होईल आणि समाप्ती 21 सप्टेंबर 2025 रोजी होईल. हे दिवस भाद्रपद पौर्णिमानंतर सुरू होतात आणि आश्विन अमावस्येपर्यंत चालतात. 21 सप्टेंबर हा दिवस सर्व पितृ अमावस्या म्हणून ओळखला जातो. ज्यांना आपल्या कुळातील नेमका मृत्यू दिवस माहीत नाही, ते या दिवशी श्राद्ध तर्पण करून सर्व पितरांना स्मरतात. पितृपक्षाच्या प्रत्येक दिवशी एखाद्या तिथीनुसार श्राद्ध केलं जातं. उदाहरणार्थ, द्वितीयेला निधन झालेल्या व्यक्तीसाठी द्वितीया, तृतीयेला निधन झालेल्या व्यक्तीसाठी तृतीया, असं पुढे अमावस्येपर्यंत. म्हणजेच हा काळ आहे आठवणींना जिवंत करण्याचा, आशीर्वाद मागण्याचा आणि पितरांना समाधानी करण्याचा. आता जाणून घेऊया पितृपक्ष का करतात. पितृपक्ष या काळाचं महत्त्व शास्त्र आणि कथा या दोन्हीतून समजतं. महाभारतातील एक सुंदर कथा सांगितली जाते. कर्ण दानशूर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी आयुष्यभर सोनं, रत्न, वस्त्र दान धर्म केला, पण त्यांनी कधीच आपल्या पितरांना अन्न दिलं नव्हतं. म्हणूनच जेव्हा ते मृत्यूनंतर स्वर्गात गेले, त्यांना तिथे सुवर्ण व रत्न मिळाले, पण अन्न मिळालं नाही. त्यांनी देवांना विचारलं, माझ्या आयुष्यात मी इतकं दान केलं, पण मला अन्न का नाही मिळत? तेव्हा देव म्हणाले, कारण तू पितरांना अन्न दिलं नाहीस. तेव्हा कर्णांना पुन्हा पृथ्वीवर 15 दिवस पाठवलं गेलं आणि त्यांनी आपल्या पितरांना अन्नदान करून तृप्त केलं. हीच परंपरा म्हणजे आजचा पितृपक्ष. शास्त्र असं सांगतं की आपण जर आपल्या पितरांना श्रद्धेने स्मरलं तर देव स्वतः प्रसन्न होतात. म्हणूनच पितृपक्ष हा केवळ धार्मिक नसून तो आपल्या कुटुंबाच्या ऊर्जेशी जोडलेला आहे. आता जाणून घेऊया पितृपक्ष म्हणजे काय. कधी कधी असं होतं, आपण कितीही प्रयत्न केला तरी अडथळे दूर होत नाहीत. लग्नात अडथळे येतात, संतान सुख मिळत नाही, सतत आर्थिक अडचणी येतात, संकटे येतात, घरात अस्वस्थता जाणवते. यामागे एक अदृश्य कारण सांगितलं जातं, ते म्हणजे पितृदोष. शास्त्र असं सांगतं की जर आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना समाधान नाही, त्यांचं श्राद्ध किंवा तर्पण झालं नाही, तर त्यांचा असंतोष आपल्यावर पितृदोषाच्या रूपात येतो. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत सूर्य, राहू, चंद्र, केतू किंवा गुरु सूर्य यांचे अशुभ संबंध असल्यास पितृदोष निर्माण होतो. यामुळे आयुष्यात वारंवार अडथळे, असंतोष व दुःख येते. म्हणूनच पितृदोष हा केवळ ज्योतिषीय संकल्पना नाही, तर तो आपल्या कुटुंबाच्या ऊर्जेतील असमतोलनाचा एक संकेत आहे. पितृदोषाची लक्षणं कशी ओळखावी? पितृदोषाची काही प्रमुख लक्षणं अशी सांगितली जातात की घरात सतत भांडण व तणाव जाणवणे, कुटुंबात कुणाला संतान सुख न मिळणे, नोकरीत किंवा व्यवसायात अचानक अपयश मिळणे, घरात सतत आजारपण येणे, स्वप्नात पितृ, पाणी, नदी, पिंड, कावळे दिसणे. हे लक्षणं दिसत असतील तर पितरांना शांती मिळण्यासाठी तुम्हाला काही उपाय करायचे असतात. ते उपाय आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घेऊया. आता आपण जाणून घेऊया पितृपक्षातील विधी कसे करायचे. पितृपक्षात मुख्यतः 3 गोष्टी केल्या जातात: श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान. श्राद्ध हे आपल्या पितरांचं स्मरण आहे. शुद्ध मनानं, मंत्रोच्चारांनी आणि योग्य ब्राह्मण किंवा कुटुंब प्रमुखाच्या हातून केलं जातं. तर्पण पाण्यात काळे तीळ, कुशा व अन्न मिसळून पितरांना अर्पण करणे. हे जल तर्पण म्हणजे आत्म्याशी संवाद साधण्याचं माध्यम मानलं जातं. पिंडदान
तांदूळ, तीळ, मूग मिसळून पिंड बनवतात. हे पिंड म्हणजे पितरांच्या आत्म्यांना शांत करण्याचं प्रतीक आहे. पितृपक्षात काय करावं? पितरांसाठी साधं शाकाहारी जेवण तयार करून अर्पण करावं. ब्राह्मण व गरिबांना दान करावं. कावळ्याला, गाईला किंवा कुत्र्याला अन्न द्यावं. पितृपक्षात काय करू नये? नवीन कपडे, दागिने खरेदी करणं पितृपक्षात टाळावे. विवाह, उत्सव, मोठे समारंभ या काळात चुकूनही करू नये. वादविवाद, कटुता यांपासून दूर राहावे. पितृपक्षातील ही शिस्त म्हणजे पूर्वजांप्रती कृतज्ञता, आत्म्याप्रती आदर दाखवण्याचा एक मार्ग आहे. आता जाणून घेऊया पितृदोषांचे उपाय. पितृदोष दूर करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे पितृपक्षात श्रद्धा व भक्तीने श्राद्ध, तर्पण, पिंडदान करणे. गरजू, अनाथ, वृद्धांना अन्नदान व वस्त्रदान करणे. गंगेत स्नान करून तर्पण करणे. विशेष पूजा. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर, गया, बिहार, उज्जैन इथे पिंडदान विशेष मानलं जातं. दर पितृपक्षाला आपल्या घरच्या पिढ्यांना स्मरण आणि त्यांच्या आठवणी जिवंत ठेवणं. यामुळे पितृ प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद घरात समृद्धी आणतो. पितरांचा आशीर्वाद मिळाला की आयुष्य गोड होतं. ते आशीर्वाद म्हणजे आपल्या घरातील शांती, प्रेम, समाधान आणि सुख. म्हणूनच या पितृपक्षात केवळ विधी न करता आपल्या घरातल्या वडीलधाऱ्यांची आठवण ठेवा. त्यांच्या फोटोसमोर दिवा लावा. त्यांच्यासाठी एक प्रार्थना करा. कारण शेवटी ज्यांनी आपल्याला मुळं दिली त्यांना आठवलं की आपलं आयुष्य फुलतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.